निघाला रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अंमलबजावणीसाठी। त्यानंतर औरंगजेब सिनेमावर दगडफेक टाकली। त्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ जागा पाहण्यासाठी जो निरीक्षक आला होता तो बाबरीवर औरंगजेबाच्या कबरीवर नमाज पडायला गेला। विश्वासनगर लेबर कॉलनी भागात दसऱ्याला दंगल झाली होती 2 वर्षापूर्वी। ज्या घरासमोर रांगोळी होत्या, ज्या घराला तोरण होते, अशा घरात घुसून हल्ले झाले होते। जे अतिरेकी लोक आहेत त्यांना अटक 17 विरोधात नुकताच 1 महिन्यापूर्वी एक मोठा मोर्चा काढला गेला। नुकतीच एमआयएमची मोठी सभा या ठिकाणी झाली आणि आपण 1 वर्षापूर्वी रोजाबागमध्ये 2 अतिरेकी मारले गेले। 9 मे 2006 ला वेरूळला 33 किलो RDX 2200 काडतूस 11 AK-47 एवढं पकडलं गेलं। 33 किलो RDX एका गाडीतून पसार झाला। 3 महिन्यापूर्वी हर्सुल सावंगी जवळ एका गावात लादेन सारखा बंगला असलेला, लादेन सारखा सेम बंगला बांधलेला एक मुस्लिम संशयित अतिरेकी ज्याचा पुण्याच्या जंगली महाराजच्या बॉम्बस्फोटात ज्याचा हात आहे असा संशय, तो अजूनही फरार आहे, अजूनही पकडलेला नाही। हे हर्सुल सावंगीला घडलेलं आहे। सांगण्याचा मुद्दा आहे की गटप्रमुखांनी हे सगळे विषय लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे। ठीक आहे, निवडणुकीत मतदानात आपण प्रचार करू, सगळ्या गोष्टी करू, मतं सुद्धा मिळवू, परंतु या बाबी आपल्याला मागच्या काळातल्या संभाजीनगरात घडलेल्या ही काही घटना श्रीनगरमध्ये घडलेली नाही, जम्मूमध्ये घडलेली नाही, हैदराबादमध्ये घडलेली नाही, ही संभाजीनगरात घडलेली आहे। पण या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवण्याची आवश्यकता की हे का घडतंय। संभाजीनगरच्या हज हाऊसला 19 कोटी रुपये मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळानं मंजूर केले। 19 कोटी। आणि 1982 ला वंदे मातरम सभागृहात राष्ट्रपती जयसिंगने ज्याचे भूमिपूजन केलं त्याला 90 लाख दिले होते। शिक्षण खातं आणि बांधकाम खातं एकमेकावर टोलवाटोलवी करतं, त्याच्या मागून मागच्या वर्षभरात हज हाऊस मंजूर पण झालं आणि त्याला 19 कोटी रुपये सरकारनं अलर्ट सुद्धा केलेले आहेत। हज हाऊस आपल्याला इतिहास माहिती आहे, मुंबईच्या हज हाऊस मधून RDX जप्त झालं होतं आणि पुन्हा एकदा संभाजीनगरात अशा पद्धतीनं हज हाऊस येऊ पाहतंय। एकीकडे वंदे मातरम सभागृह, एकीकडे हज हाऊस, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे। परंतु जे 1982 ला मंजूर झाला, देशाच्या राष्ट्रपतीनं ज्याचं भूमिपूजन केलं, त्या वंदे मातरम सभागृहाच्या विषयी अजून सरकार कोणत्याही गोष्टीवर बोलत नाही। शिवसेनेने आतापर्यंत जे जे करायचं ते 25-30 आंदोलनं केली, सगळ्या प्रकारचे आंदोलन केले, त्या जागेवर जाऊन भगवा झेंडा सुद्धा शिवसेनेने लावला। थोडक्यात मी हा विषय सांगतो की मुस्लिमांचं लांगुल चालन कशा पद्धतीनं केलं जात आहे। सच्चर कमिटीच्या मार्फत 96,000 कोटी रुपये या सरकारनं वाटले असेल मुसलमानांना। एक वेळ 96,000 कोटी रुपये वाटणं मी म्हणेन मोठी गोष्ट नाही, परंतु येणाऱ्या काळात खैरे साहेबांना या विषयाची जाणीव असेल की जातीय व लक्षित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011 येणाऱ्या काळात येऊ पाहत आहे। या विधेयकानुसार हिंदूंना 2-2 वेळेस शिक्षा होणार। एखादा मुस्लिमाचं पाकिट मारलं, समजा एखाद्या मुस्लिमाचा, तो हिंदू आरोपी असेल, मी दुसरं उदाहरण देतो, पाकिट मारीचा जर जो गुन्हा असेल तो होणार, त्याची शिक्षा होणार, पण तो मुसलमानाचं पाकिट मारलं म्हणून आणखी ऍडिशनल शिक्षा होणार। मी एक उदाहरण म्हणून देतोय मला। आणि अशा प्रकारचा हा कायदा येऊ पाहतोय। याचा हा कायदा बनला सय्यद शहाबुद्दीन असगर अल इंजिनियर, जो मागच्या महिन्यातच वर गेला, अल्लाहला प्यारा झाला। तिस्ता शेतलवार, मौलाना नियाज फारुकी। हिंदूंना एखाद्या गुन्ह्यात 2दा शिक्षा देण्याचा हा कायदा येऊ पाहतो। याच्यामध्ये भाषणं, पुस्तकं, पत्रकं सुद्धा वाटणं गुन्हा ठरणार आहे। एखाद्या विचार आता शिवसेनेने ठरवलं की काँग्रेसच्या मुस्लिम लांगुल चालनाच्या विषयी एखादं पत्रक वाटणं, तर अशा प्रकारे त्याला जातीयचं रूप देऊन असे पत्रकं वाटणं, भाषण करणं सुद्धा गुन्हा ठरणार आहे। यामध्ये जाणीवपूर्वक दलितांना सोबत घेतलं गेलेलं आहे। मुद्दामून पुन्हा एकदा इंग्रजांची थोडा आणि जोडा नीती ही काँग्रेसची हे सरकार आणू पाहत आहे। थोडक्यात हा विषय आपण लक्षात ठेवण्याचा आवश्यकता आहे की येणाऱ्या अशा पद्धतीनं हा कायदा येऊ पाहतो। याला आपण नंतर बोलू विश्वास आहे एखाद्या सभेमध्ये, तो एखाद्या 96,000 कोटी रुपये वाटणं आपण काही झालं असं म्हणू शकतो, काही होणार नाही, परंतु अशा प्रकारचे कायदे येणं
हे खऱ्या अर्थाने हिंदूंच्या दृष्टीने अतिशय डेंजर असतं. पण असे कायदे असताना आपल्याला हिंदू म्हणून जागृत व्हावं लागेल. हिंदू म्हणून जागृत होत असताना काय काय काम असतं शकतं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा अनुभव आहे. खुलताबाद सुनी महिन्यांना भैरवनाथाने जागा मागली, त्यांना जागा दिली, पण अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला जागा दिली. आता त्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठानं अतिरेकी कारवाई करणाऱ्या लोकांना मोफत वकील पुरवलेले, पैसा पुरवलेला. अशा प्रकारचं अलीगढ मुस्लिम विद्यापीठ संभाजीनगरात खुलताबाद जवळ म्हणजे रत्नापूर जवळ आणण्याचा घाट काँग्रेसचं सरकार करतोय. आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची जागा पाहायला जे लोक आले हे सगळ्यात आधी जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर पडले. नंतर आला यमाय माता, त्याचा उल्लेख जयस्वाल साहेबांनी केला. हा सुद्धा आला सगळ्यात आधी औरंगजेबाच्या कबरीवर नमाज करायला गेला. बाजूला अशा प्रकारची स्थिती होत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला फक्त शिवसेना म्हणणार नाही, हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहावं लागेल. जयस्वाल साहेब जिथं जिथं शिवसैनिकांवर अन्याय होईल तिथं दाखवून म्हणजे जिथं जिथं हिंदूवर अन्याय होईल तो कोणत्याही पक्षाचा तो कोणत्या व्यक्तीचा आपल्याला जावं लागेल. कोणताही हिंदू असतो तो पक्ष आपण निवडणुकीच्या वेळेस बघू, पण तो विचार म्हणून शिवसेना प्रमुखाचा विचार म्हणून हिंदूंची वाली एक ही शिवसेना आहे आपल्याला दाखवून द्यावं लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीने घटना काँग्रेसच्या राज्यात होऊन लागलेल्या मुस्लिमांचा लांबूचाला होतं. वेगवेगळे कायदे येतात. आता निवडणुका 1 वर्ष राहिल्या. बाकीचे पेपर छापत नाही सामना वगळता, बाकी कोणतेही पेपर हा विषय छापत नाही. पण तो येणाऱ्या वर्षभरात अशा पद्धतीने मुस्लिमांच्या लांबूचालनाच्या शेकडो घटना कायदे सवलती येऊ शकतात. ओवेसीचं येऊन गेला जातीयवादी भाषण करून गेला. एकीकडे मुसलमानांनी शरीयतची अंमलबजावणी केली पाहिजे, आव्हान करायचं. शरीयतशिवाय कोणताही कायदा पाळला नाही अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. आणि एकीकडे भारतीय राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं ते रिझर्वेशन दिले दलित बांधवांना आणि ओबीसीना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा. एकीकडे शरीयत मागायचं आणि एकीकडे भारतीय राज्यघटनेच्या कायद्याच्या मध्ये रिझर्वेशन मागायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदर्शी होते. त्यांनी 60-70 वर्षापूर्वी देऊन ठेवलेलं आहे की धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येणार नाही. न जाणून आपल्याला या विरुद्ध सुद्धा मोठा लढा उभा करावा लागेल. कारण काँग्रेसने याच्यावर विचार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून बांधलेलं संभाजीनगर हे मोठं शहर केंद्र बनलेले आतंकवाद्याचा खडसे साहेबांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता. देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की संभाजीनगर या अतिरेक्याचा अड्डा बनलेला आहे. हैदराबाद मध्ये बॉम्बस्फोट झाला, बेंगलोर मध्ये बॉम्बस्फोट झाला, तपास संभाजीनगरात होतो, रोशन गेट मध्ये होतो, बुड्डी लेन मध्ये होतो, किराडमध्ये होतो. म्हणून इथं यांना आसरा दिला जातो. काल परवाची घटना जायकवाडीला अतिरेक्याच्या हिटलेसवर जायकवाडी अशा प्रकारच्या बातम्या आल्या. म्हणजे या कारवाया कुठपर्यंत पोहोचू शकतात याच्याविषयी आपल्याला अलर्ट राहावं लागेल. आपल्याला नुसत्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन चालणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं या दहशतवाद्याला संपवण्यासाठी आपल्याला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. आणि म्हणून बांधवांनो आपल्या समोर मोठे आव्हान आहे. काँग्रेस अशा पद्धतीने, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने लांबून चालन जर करत असेल तर आपल्याला हिंदुत्वासमोर हे मोठं आव्हान म्हणून आपल्याला सामोरं जावं लागेल. शिवसैनिकांमध्ये ती ताकद आहे. या हिंदुत्वाचे जे हल्ले उपाधी हल्ले पटवून लावण्याची ताकद या संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये आहे. 1985 ला शिवसेना संभाजीनगरात आली. त्यानंतर आतापर्यंत कधी हिंदूंनी मार खाल्ला नाही. ज्यात एका हिंदूला एक चापट मारली गेली त्याचं उत्तर 2 बुक्के मारून हिंदूंनी दिलेलं हे आपल्याला विचारता येणार नाही. म्हणून आपल्याला आक्रमकतेने मैदानात उतरावं लागेल. भले आपला राजकीय पक्ष असेल, आपल्याला संघटना म्हणून काम करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने घटना होतील त्या त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. नुसते तक्रार करा आणि एफआयआर करा नाही. जर एखाद्याने एक गोष्ट केली असेल तर त्याला 2 गोष्टींना आपल्याला उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून ही एकी जी मुसलमानाची नुसतं शुक्रवारच्या दिवशी मस्जिदमध्ये सांगितलं जातं 25,000 50,000 लोक येतात. आपलं असं होतं का हा विचार केला पाहिजे. आपण असं करू शकतो का? आपण हे करण्याचा विचार आपल्याला करावा लागेल. हे सगळं करत असताना अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माध्यमातून खैरे साहेबांनी अतिशय चांगला काम उभा केलं. मी रत्नापूरच्या शिवसैनिकाचं अभिनंदन करेल. 9 वाजता येणारे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ पाहायला सकाळी 6 ला गेले. 6 वाजता सुद्धा शिवसैनिकांनी जाऊन काळे झेंडे दाखवले. मी रत्नापूरच्या शिवसैनिकाचं अभिनंदन करेल. मोठी रॅली काढली. खैरे साहेबांनी
ताकदीने पाठपुरावा की संभाजीनगर अशा पद्धतीने अलीगढ मुस्लिम विद्यापीठ होऊ नये आणि सातत्याने लोकसभेमध्ये मंत्र्यांकडे पाठपुरावा खरेसाहेबांनी केलेला आहे. परंतु हा पाठपुरावा होत असताना आपल्याला संघटना म्हणून सुद्धा पाठपुरावा करावा लागेल. ही भगवी ताकद हिंदूंची ताकद रस्त्यावर आणावं लागेल. उद्धवजीने ही मागणी केलेली आहे. जर अलीगढ मुस्लिम विद्यापीठ संभाळण्यात येणार असेल तर इथं मराठवाड्यात बनारस हिंदू विद्यापीठ आलं पाहिजे. पंडित मदन मोहन मालवीयांनी स्थापन केलेलं बनारस हिंदू विद्यापीठ आलं पाहिजे. पण तो हिंदू विद्यापीठ काय अलीगढ मुस्लिम विद्यापीठासारखं काम करणारी संस्था नाही. मला असं वाटतं की अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विरोधात सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. हा जो स्वरूपात आहे हे अतिरेक्याचे अड्डे देशाच्या सगळ्या मध्ये आतापर्यंत अतिरेकी पकडले. आता दिल्लीमध्ये सुद्धा महिन्याभरापूर्वी पकडले. मुंबईमध्ये आरडीएक्स पकडलं होतं. हे आरडीएक्स हे संभाजीनगरला भाजप कशासाठी आणि हा संस्था 19 कोटी कशासाठी हा प्रश्न हा सवाल आपल्याला येणाऱ्या सरकारला विचारावं लागेल. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने हा संस्था संरक्षण देणार तर सगळ्यात आधी वंदे मातरम सभा करा. गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात 35 ठिकाणी वंदे मातरमचा सत्याग्रह केला होता. त्याची सुरुवात गव्हर्नमेंट कॉलेजमधून झाली होती. ही ऐतिहासिक वंदे मातरम आहे. ज्या वंदे मातरम म्हणायला बंदी होती उस्मानिया विद्यापीठाची जी शाखा होती त्या उस्मानिया विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी रेस्ट्रिक्ट झालं. पण तो वंदे मातरम तिरंगा हातात घेऊन म्हटलं होतं सगळ्यात आधी आपल्याला वंदे मातरम सभा करावा हे आपल्या समोर करावं. शेजारी पाजारी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. नाही तर काही नाही. हा महमूद आहे ना माझा मित्र जवळचा आहे. कधी काय करतील नियम नाही. आपले शिवसैनिक आहे त्याच्याविषयी मी काय बोलणार नाही. पण तो कधी काय करतील नियम नाही. नाही तर बरेच जण म्हणतात कोण मज्जूर माझ्या जवळचा आहे, कोण रझाक माझ्या जवळचा आहे, महमूद माझ्या जवळचा आहे. बिलकुल नाही. आपल्या घरात बसून आपल्या पोटात बसून आपल्याच पोटात कधी खंजीर उपस्थित याचा निर्णय म्हणून आपल्याला सावध राहावं लागेल. आजूबाजूला लक्ष द्यावं लागेल. कित्येक हिंदू